रोहन आणि ऋतू दोघेही जॉब करत होते. त्यांना 2 मुले होती. रोहनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई एकाकी पडली होती. एकटीच घरात बसून असायची. घरातील बरीचशी कामं करायची कारण ऋतू जॉबला जात होती. पण तरी ऋतूला तिच्या सासूचं त्या घरात असणं पटत नव्हतं. ही तिचा रागराग करायची, तिच्याशी कधी नीट बोलायचे नाही. आणि रोहनने तिचं ऐकून आईशी वाईटच वागत होता. आणि शेवटी शेवटी त्या दोघांनी निर्णय घेतला की आईला आपण वृद्धाश्रमात नेऊन ठेवूया. कारण त्यांना आईचं दुखणं, तिची दुखणी काढणं आणि तिच्यासाठी वेळ द्यायला त्यांना वेळच मिळत नव्हता. आणि म्हणूनच त्यांनी शेवटी निर्णय घेतला की आईला वृद्धाश्रमात पाठवायचं. पण जेव्हा हे निधीला समजलं तेव्हा मात्र खूपच मनोरंजक कथा आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या खोलीत बसून सुजाताजी टीव्हीवर कथा ऐकत होत्या. अचानक काहीतरी जळाल्याचा वास त्यांच्या नाकात आला. त्यांनी कपाळावर हात ठेवून आवाज दिला, निधी निधी. पण पलीकडून कुठलाच प्रकारचा प्रतिसाद आला नाही. पण त्या वासाने हळूहळू जोर धरायला सुरुवात केली. मग त्यांनी जोरात हाक मारली, अरे सुनबाई कुठे आहेस? पण अजूनही काहीच उत्तर मिळालं नाही. सुजाताजींचं मन वेगवेगळं होऊ लागलं. त्या उठल्या आणि त्या वासांच्या मागे स्वयंपाकघराकडे धावल्या. स्वयंपाकघरातलं दृश्य पाहून त्या थक्क झाल्या. जमिनीवर दुधासारखी पांढरी नदी वाहत होती आणि गॅसचा सिलेंडर मोठ्या आगीसारखा पेटलेला होता. भांड्यातलं दूध पूर्णपणे जळून राख झालं होतं. स्वयंपाकघरात धूर पसरलेला होता. सुजाताजींनी पटकन गॅस बंद केला आणि मोठ्याने म्हणाल्या, हे बापरे निधी, हे काय केलंस? गॅसवर दूध ठेवून तू असंच बसलीस? स्वयंपाकघरातून बाहेर पडून त्या थेट निधीच्या खोलीकडे धावल्या. दरवाजा उघडला तर बघतात तर काय, निधी जमिनीवर बसलेली आहे, गुडघ्यावर चेहरा झाकून ठेवलेली, डोळे लालसर आणि पाणावलेली. सुजाताजींनी तिला असं पाहून घाबरून गेल्या. बाळा काय झालं? अशी का रडतीयस? निधी काहीच बोलली नाही. त्या तिच्याजवळ जाऊन बसल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, बाळा हे काय केलंयस? स्वतःचं काय झालंय? माझं हृदय धडधडतंय. शेवटी काय झालंय? मग जसं काही संयमाचा बांध फुटला आणि निधी सुजाताजींच्या गळ्यात पडून फुटून फुटून रडू लागली. खरं तर असं झालं होतं की जवळपास अर्धा तास आधी नाश्त्याचं काम आटपून निधी आपल्या खोलीत आली होती. आणि तेवढ्यातच तिचा फोन जोरात वाजू लागला. आता कोणाचा फोन आलाय असं म्हणत ती फोन उचलून पाहिलं तर मंजू आंटी होती. आईच्या माहेरच्या शेजारी राहणारी. मंजू आंटीचा फोन फक्त तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी फार महत्त्वाचं सांगायचं असतं. निधीच्या कपाळावर थोडा ताण आला होता. आठवणी आठवल्या आज त्यांना. माझी आठवण का आली असं म्हणत तिने खोल श्वास घेतला आणि फोन उचलला. हॅलो, नमस्कार आंटी, कशा आहात? पलीकडून आवाज आला, नमस्कार बाळा. ठीक आहे, पण तुला काही सांगायचं आहे. अशा आवाजात काहीतरी उदासी होती. निधीच्या मनात खळबळ उडाली. काय झालं आंटी? सगळं ठीक तर आहे ना? काही क्षण शांतता झाल्यानंतर आंटी म्हणाल्या, सांगताना बरं वाटत नाहीये, पण न सांगून राहवतही नाही. निधीचं काळी धडधडू लागलं. तिच्या आईची तब्येत काही महिन्यांपासून ठीक नव्हती. प्रत्येक वेळी माहेरी गेल्यावर तिच्या आईचं अशक्त शरीर आणि थकलेल्या डोळ्यांना बघून खूप त्रास होत व्हायचा तिला. तिने स्वतःला सावरत विचारलं, आंटी काय झालंय? प्लीज सांगा. आता सस्पेन्स नकोय मला. मला अगदी अस्वस्थ वाटते. लवकर सांगा काय झालंय. मंजू आंटी शेवटी बोलल्याच. तुझ्या भावाने आणि वहिनीने तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडलंय. सुखधाम वृद्धाश्रमात. हे ऐकताच निधीचा श्वासच थांबला आणि चेहरा पांढरसर झाला. तिचा आवाज थरथरत होता. तिने कसाबसा स्वतःला सावरलं. मग फिक्क हसू आणत म्हणाली, नाही आंटी, तुम्ही मजाक करताय ना? माझा भाऊ आणि वहिनी असं काही करणार नाहीत. माझा भाऊ आणि भाऊ आई वडिलांच्या जवळचा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानेच तर आईची काळजी घेतली होती. तो तर दुसरा तर श्रावण कुमारच आहे. मंजू आंटींच्या आवाजात एक कडक सत्य होतं. बाळा, आता असं मुलं फक्त पुस्तकातच मिळतात. खऱ्या आयुष्यात लोक नात्यांना खूप लवकर समजून घेतात. निधीच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी साचू लागलं होतं. मंजू आंटीने पुढे सांगितलं, आम्हाला तर असं माहीत होतं की काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, म्हणून मी आणि तुझे अंकल सुखधाम वृद्धाश्रमात गेलो होतो. थोडं सामान आणि मिठाई वाटायला. तिथे ऑफिसच्या बाहेर लॉनमध्ये तुझी आई एकटीच बाकावर बसलेली होती, डोकं खाली झुकलेलं. आम्ही तर पहिल्यांदा ओळखलंच नाही, पण तिने आम्हाला पाहिलं आणि फुटून फुटून रडायला लागली. विचारलं तर समजलं की तुझ्या भावाने स्वतः तिला इथे आणून सोडलंय. स्टाफने सांगितलं की त्यांनी म्हटलं होतं की आता ते इथेच राहणार आहे. बाळा, आम्हाला खरंच विश्वास बसत नव्हता. निधीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. फोन तिच्या हातातून फिरत खाली पडला. खोलीचं छत जसं खाली कोसळत आहे असं वाटू लागलं. आई वृद्धाश्रमात का? तिच्या मनात हजारो प्रश्न उफाळू लागले. ती जमिनीवर बसून सुन्न झाली होती. मनात एक आग पेटली होती. तिने थरथरत्या हाताने मोबाईल उचलला. स्क्रीन उघडली. झपाट्याने रोहन आपल्या भावाचा नंबर डायल केला. दुसऱ्या वाजल्यानंतर फोन उचलला गेला.
पलीकडून आवाज आला, "अरे निधी, कशी आहे? सगळं ठीक आहे ना? सांग, फोन कसा केलास?" निधीचा चेहरा आता कठोर झाला होता. आवाज जड आणि धोकादायक होता. "सगळं उद्ध्वस्त करून आता विचारतोयस की सगळं ठीक आहे?" रोहन काही क्षण शांत झाला, मग चिडून म्हणाला, "ही काय बोलण्याची पद्धत आहे तुझी? विसरलीस का की मी तुझा मोठा भाऊ आहे?" निधीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. भाऊ असता तर आईला वृद्धाश्रमात सोडलं नसतंस. वडिलांच्या जाण्यानंतर तूच तर आधार होतास ना, आणि तूच तिला बेघर केलंस. रोहनचा आवाज आता चिडलेला होता. "अरे वृद्धाश्रमातच तर ठेवलंय. कोणी त्या जन्माची शिक्षा दिली का आईला मी? तिच्याकडे इथे सगळ्या सोयी आहेत. चांगलं खायला मिळतंय. चांगली माणसं आहेत तिथे. बोलायला एकटी नाही आहे ती तिथे. ती आमचं आयुष्य आहे. मला पण माझं आयुष्य आहे. मुलांचं शिक्षण, ऋतूची नोकरी. निधी सगळं काही अक्षरशः जगळून नष्ट झालंय. अरे आईची सेवा करायची नसेल तर नस ठेवायची होती घरात. मग काही त्रास झाला नसता. पण उपाय शोधण्याऐवजी तू तिला घराबाहेरचा रस्ता दाखवलास. तिच्या डोळ्यासमोरचं घर, तिचा आशियाना, तिचं घर तुझ्याकडून हिसकावून घेतलंस तिचं. वडील आधीच गेले होते, पण तुला तुला तरी तिचं शेवटचं सुख द्यायला हवं होतं. पण तू काय केलंस? घर स्वतःच्या नावावर करून आईला रस्त्यावर आणून ठेवलंस. तुला लाज वाटली नाही का? तिकडून रोहनचा आवाज उंचावला. मग काय करायचं? सारखं काही ना काही तब्येतीची तक्रार करायची. आम्हाला यांची सेवा करायला शक्य नाही आहे. पण ऋतू पण त्रस्त झाली आहे. निधीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, ज्या आईने तुझ्या लहानपणापासून प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, लाखो त्रास सहन केला, तुला कधीच त्रास होऊ दिला नाही. तिला तू ओझं समजून टाकलंस. आता रोहन पूर्णपणे चिडला होता. आता फार डोकं खाऊ नकोस. एवढंच वाटतं तर घेऊन जा ना तू स्वतः सांभाळायला आईला, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. फोन कट झाल्यानंतर बीप बीपचा आवाज तिच्या कानात घुमत राहिला, पण आता इतर कुठलाही आवाज नव्हता. उरलंच नव्हतं तिच्याजवळ काही. तिचं मन पूर्णपणे कोसळलं होतं. ती एकदम सुन्न झाली होती. जणू काही दगड झाली होती. तशीच बसून राहिली, डोळे पाण्याने भरलेले, श्वास दडलेला. स्वयंपाकघरात गॅस अजूनही चालू होता. त्यावर ठेवलेलं दूध कधीच उकळून खाली सांडलं होतं, पण तिला काहीच कळत नव्हतं. निधीचे डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि तिचं मन उदास झालेलं होतं. संतापाच्या गोंधळात अडकलेलं होतं. रोहनचे कडवट शब्द अजूनही तिच्या मनात घुमत होते आणि तिच्या मनात आईची एकटी असहाय्य प्रतिमा परत उमटत होती. तेव्हा स्वयंपाकघरातून तिच्या सासू सुजाताजींचं काळजी घेऊन हाक आली, निधी. निधी असं वाटत होतं ना, पण निधीला ती खरंच शुद्ध नव्हती. अजूनही ती बिनशक्तीसारखी बसलेली होती. जणू शरीर इथे आहे, पण तिचा आत्मा कुठेतरी हरवलेला होता. निधीने ओखरांसारखं रडून सगळी गोष्ट तिच्या सासूला, सुजाताजींना थोड्या वेळासाठी सांगितली. थोड्या वेळासाठी त्या थक्क झाल्या. त्यांनी हळूच निधीचे अश्रू पुसले आणि तिचं कपाळ सहानुभूतीने गवसले. निधी रडत म्हणाली, ती आजारी आहे. आईला काहीच माहिती नाही. तिथे तिची नीट काळजी घेतली जाते आहे की नाही मला खात्री नाही. मी तिला अशा परिस्थितीत ठेवू शकत नाही. सुजाताजींनी खोल श्वास घेतला. त्यांना पण हे ऐकून मोठा धक्का बसला होता. थोड्या वेळ थांबून निधीने हळूच विचारलं, मी तिला आपल्या घरी घेऊन येऊ का? तुम्हाला काही हरकत नसेल तर. बोलता बोलता ती थांबली. तिला वाटलं सासूबाईंना काही वाईट वाटू नये, पण सुजाताजी खूप समजूतदार आणि दयाळू होत्या. त्यांनी निधीचा चेहरा आपल्या हाताने जवळ घेतला आणि हसत म्हणाले, अरे बेटा, यात विचारायचं काय आहे? तुझ्या आईला अशा परिस्थितीत एकटीला सोडता येणार नाही. तिला आता काळजीची गरज आहे. तुला तिला इथेच आणायला पाहिजे. निधीच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण चमकला. तिला दिलासा मिळाला की कोणीतरी तिच्या दुःखाला समजून घेतंय. सायंकाळी निधी, अमित आणि सुजाताजी सुखदाम वृद्धाश्रमात पोहोचले. तिथलं वातावरण एकदम उदास आणि भारी होतं. जुनाट पंखे, जे बहुतेक वेळात थोडीफार हवा देत होते. भिंतीवरून रंग उडवलेला, जागोजागी ओलसरपणा आणि दुर्गंधी. फोल्डिंग पलंगावर फाटलेली चादरी, असं सगळं पाहून निधी आणि सुजाताजी दोघी थरथर कापू लागल्या. कोणता मुलगा आपल्या आईला अशा ठिकाणी राहायला ठेवू शकतो, असं त्यांच्या मनात आलं. निधीने तिच्या आईकडे पाहिलं. त्यांचं हृदय तुटलं. आई एका कोपऱ्यात शांत बसलेली होती. डोळे अर्धवट मिटलेले, शरीर थकलेलं. पण निधीला पाहताच तिला जणू नवसंजीवनी मिळाली. निधीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत जाऊन आईच्या मिठीत शिरली. आईने एकदम अशक्त पण प्रेमळ स्मित दिलं. निधीने उशीर न करता सर्व औपचारिकता पूर्ण करून आईला वृद्धाश्रमातून घरी घेऊन आली. रस्त्यात आई शांत बसली होती. फक्त निधीचा हात घट्ट धरून होती. निधी आणि सुजाताजींनी आधी सगळे व्यवस्थित तयार करून ठेवलेलं होतं. पाहुण्यांच्या खोलीत बिछाना लावलेला होता. स्वच्छ चादर, मौशार उशी आणि टेबलावर लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. शांतीदेवी देखील खोलीत आल्या. थोड्या संकोचल्या. मनात एक हलकासा भार होता. मुलीच्या सासऱ्याच्या घरी राहणं सोपं नसतं असं वाटलं. पण वृद्धाश्रमातील टिनाच्या छताखाली उग्रवास आणि बेफिकीर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे घर किती शांत आणि व्यवस्थित होतं. त्यांना ते मंदिरासारखं वाटलं.
त्यांनी ईश्वराची इच्छा मानून नियती स्वीकारली. दिवस सरत गेले. निधी आणि सुजाताजी शांतीदेवींची सेवा करताना काही कमी ठेवली नाही त्यांनी. सुजाताजी दररोज सकाळी लवकर उठून शांतीदेवींसाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवायच्या. सौम्य मसाल्याचे पातळ खिचडी आणि डाळिया हे सगळं बघून निधी म्हणायची, मी माझ्या आईची इतकी काळजी घेत नसेल जितकी माझ्या सासूबाईंनी घेतली. आता दोघी वृद्ध एकत्र बसून गप्पा मारायच्या, जुन्या आठवणी शेअर करायच्या, कधी एखादं भजन गुणगुणायच्या. अमित, निधीचा नवरा, ऑफिसवरून येताना आईच्या औषधांची चौकशी करायचा. चौकशी करायला तो कधीही विसरत नसायचा. आईच्या खोलीत नेहमी कोणी ना कोणीतरी असायचं. कधी निधी, कधी मुलं, कधी शांतीदेवींना एकटेपणाचं ओझं वाटायचं नाही. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक चमक परत आली होती. जेव्हा त्यांच्या लहानशा नातवंडांसोबत खेळायच्या, हसायच्या, तेव्हा त्यांना असं वाटायचे की त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आला आहे. निधीच्या मनात आता वेगळीच शांती होती. जरी रोहनने त्यांच्या सेवेपासून अलग राहायचं ठरवलं असलं तरी निधी आपल्या आईला प्रेम आणि सन्मान देत होती, ज्याची ती खरंच पात्र होती. पण वेळ कुणासाठीही थांबत नाही. निधी घरी आल्यानंतर सुमारे 1 वर्षानंतर शांती दिदींची तब्येत अचानक बिघडू लागली. सुरुवातीला फक्त सर्दी, खोकला आणि थोडा अशक्तपणा होता, पण हळूहळू त्यांना श्वास घेणे कठीण होऊ लागलं. निधी आणि अमितने डॉक्टरांना सल्ला घेतला, औषधं बदलली, पण शांती दिदींची तब्येत काही सुधारली नाही. एका सकाळी नेहमीप्रमाणे सुजाताजी शांती दिदींसाठी गरम चहा घेऊन आल्या. तेव्हा त्यांना उठवण्यासाठी आवाज दिला, पण त्या शांतपणे अंथरुणावर पडलेल्या होत्या. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सुजाताजींनी आवाज देत निधीला बोलवलं आणि निधी आत आली. तिने पाहिलं की तिची सासूबाई तिच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण एक वेगळ्या प्रकारची शांतता पसरलेली होती. निधी जवळ गेली आणि तिने पाहिलं की आईचा श्वासही थांबलेला आहे. दोघांनीही समजलं की शांतीदेवी आता परमेश्वराच्या साथीत गेल्या आहेत. निधीचं मन तुटून गेलं. ती आईच्या जवळ बसून जोरजोराने रडू लागली. सुजाताजी आणि अमित तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते, पण तिच्या अश्रूचे ओघ थांबत नव्हते. शांतीदेवींच्या अखेरच्या प्रवासासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं होतं, फक्त रोहन सोडून. निधीने त्याला फोन करून आईच्या निधनाची बातमी दिली होती, पण तरी तो आला नाही. शांतीदेवी आता फक्त आठवणी म्हणूनच राहिल्या होत्या. पण निधीच्या मनात एक गोष्ट कायमची बसून राहिली होती, ती भावाच्या बेरुखीची. जेव्हा जेव्हा आईची काळजी जोरात वाढत होती तेव्हा रोहन तिथे नव्हता. ती बेरुखी सुजाताजींच्या आतपर्यंत खोलवर गेलेली होती. सगळा विधी पार पडला. घरात हळूहळू शांतता आली तेव्हा एक दिवस बाल्कनीत चहा पीत बसलेल्या सुजाताजी विचारात पडल्या, किती स्वार्थी झाली नाही ही दुनिया. आई गेल्यावरही मुलाला काही फरक पडला नाही, असं त्यांचं मन म्हणू लागलं. मग त्यांची नजर समोर बसलेल्या अमितकडे गेली, जो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेव्हा त्यांच्या मनात एक चुकून आलेला विचार पसरला. देवाचे आभार मानायला लागले. खरं सांगायचं तर देवाने मला अमितसारखा मुलगा दिलाय. तो आपल्या आईपासून कधीच वेगळा होईल असं त्याला कधीच वाटत नाही. त्यांच्या डोळ्यात नाजूक अश्रू आले आणि त्या आपल्या मुलाला प्रेमाने पाहू लागल्या. दिवस असेच जात होते. एक संध्याकाळ झाली जेव्हा निधी आणि मी दोघेही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. घरी फक्त सुजाताजी होत्या. अचानक दरवाजाची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर एक कुरिअर बॉय उभा होता. मॅडम, अमित शर्माच्या नावाने कुरिअर आहे. अमित शर्माच्या नावाने कुरिअर आहे म्हणाला तो. हो बाळा, मला दे, माझा मुलगा आहे तो, असं त्या म्हणून त्यांनी साईन करून पॅकेट घेतलं. कुरिअरच्या कव्हरवर लिहिलं होतं अपॉइंटमेंट लेटर. सुजाता खूप सुशिक्षित होती, त्यामुळे पत्र उघडण्यास मानस नव्हता. पण लिबाबा थोडा उघडाच होता, म्हणून उत्सुकतेने त्यांनी तो उघडून वाचला. जे वाचलं ते खरंच धक्कादायक होतं. सुजाताला लगेच कळलं की अमितला परदेशात नोकरी लागली आहे. ते एका मोठ्या कंपनीत, जिथे पगार खूप चांगला आहे. परदेशात नोकरी मिळाली तरी अमितने कधीही याबद्दल काही सांगितलं नव्हतं. सुजातालाच आश्चर्य वाटलं आणि म्हणाली, माझ्या मुलाने मला इतकी मोठी गोष्ट सांगितली सुद्धा नाही. त्यांनी ते पाकिट जसं होतं तसंच घरात परत ठेवलं आणि मग मुलगा आणि सुनेच्या खोलीत जाऊन बाजूच्या टेबलावर ठेवून दिलं. रात्री जेव्हा अमित आणि निधी घरी परतले तेव्हा काही बोलणं झालं नाही. ना अमितने तर काही सांगितलं, ना निधीने सुजाताजींकडे काही विचारलं. मनात एकच आशा होती की आता मुलगा परत येईल, मुलगा येईल आणि सगळी गोष्ट सांगेल. पण ते दोघं स्वतःच्या विश्वात गुंतून गेले. माझा मुलगा आता इतका दूर झाला आहे की इतकी मोठी बातमी पण मला सांगत नाहीये, असं सुजाताजींच्या मनात विचार येत होते. पुढच्या 2-4 दिवसात त्यांना असं जाणवलं की काहीतरी आहे. कुजबूज सुरू होती. त्या दोघांमध्ये बोलताना ते खरंच दरवाजा बंद करत होते आणि सुजाताजी काही विचारलं तर लगेच विषय बदलायचा. सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दाखवत होत्या की काहीतरी लपवलं जातंय. पण सुजाताजी शांत राहिल्या. मुलांना थोडा स्पेस द्यायला हवं असं त्यांनी स्वतःला समजावलं. पण आईचं हृदय सगळं जाणवत होतं आणि आता त्यांच्या मनात एक भीती घर करू लागली होती. माझा मुलगा आता माझ्यापासून दूर होऊ लागलाय का? सुजाताजींच्या मनात बेचैनीचं वादळ उठत होतं.
अमितची प्रगती आणि परदेशाचे नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या डोक्यात पुन्हा पुन्हा फिरत होतं. माझ्या मुलाने मला का नाही सांगितलं, त्या विचार करत होत्या. तेव्हाच निधीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. मी तर म्हणते एकदा आईजींना घेऊन जाऊन दाखवूया. शेवटी त्यांना पुढे बघायचं आहे. सुजाताजी थोडं थांबल्या. हे कोणत्या विषयावर बोलतायत असं त्यांच्या मनात प्रश्न उठू लागले. तेव्हाच अमितचा आवाज आला. बरोबर बोलतीस. एकदा आईजींना तिकडे घेऊन जाऊन दाखवूया. सुजाताजी दाराच्या बाहेर उभे होत्या. प्रत्येक शब्द त्यांच्या कानात स्पष्टपणे पोहोचत होता. त्यांचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पण त्या समजू शकत नव्हत्या नेमकं काय चाललंय. त्यांच्या मनात काय चाललंय ते नेमकं समजू शकत नव्हत्या. एक विचित्र शंका उठत होती. लवकर स्वतःला सावरत त्यांनी जवळच्या फर्निचरच्या कपड्यांनी धूळ झाटायचं नाटक सुरू केलं, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. त्यावेळेतच अमित खोलीतून बाहेर आला. सुजाताजींना पाहून तो हसला आणि म्हणाला, आई लवकर तयार हो. जा ना बाळा. सुजाता थोड्याशा आश्चर्याने आणि थोड्याशा घाबरून विचारलं, का रे? अमितने बेफिक्रीने उत्तर दिलं, आई खरं तर एक नवीन वृद्धाश्रम उघडायचा आहे. तिथे सगळ्या सोयी आहेत. मी विचार करत होतो एकदा तुला घेऊन जाऊन दाखवतो. काही कमतरता वाटली तर सांग. मुलाच्या तोंडून वृद्धाश्रम हा शब्द ऐकताच सुजाताजींच्या मनात जणू धक्काच बसला. त्यांचं हृदय जोराने धडधडू लागलं आणि त्यांना वाटलं की पायाखालची जमीनच सरकत आहे. आम्ही सुद्धा त्यांना वृद्धाश्रमात सोडायचा विचार करत होता. जसं रोहनने शांतीदेवींना सांगितलं होतं. ते काही बोलणार होते तसतसे त्यांचा 5 वर्षाचा नातू गोलू धावत आला आणि उत्साहाने म्हणाला, मी सुद्धा जाणार आहे तुमच्यासोबत. दादीला कुठे घेऊन जाताय? मला पण जायचंय. निधी खोलीतून बाहेर आली आणि गोलूला उचलून हलकंसं झिडकारत म्हणाली, बाळा तुझं तिथं काही काम नाही, तू घरीच राहा. पण गोलू हट्टाला पेटला होता. मी पण आजीबरोबर जाणार आहे, असं तो जोरजोरात म्हणू लागला. निधीने त्याला समजवलं, अरे बाबा बाबा आजी आणि आजीला घेऊन वृद्धाश्रमात जाणार आहेत. आज फक्त दाखवायला घेऊन चाललेले ते. गोलूने निरागसपणे विचारलं, वृद्धाश्रम म्हणजे काय ग? वृद्धाश्रम म्हणजे काय? कोणती जागा असते? अमितने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत सांगितलं, बेटा ती एक छान जागा असते जिथे वयोवृद्ध लोक राहतात. ज्यांना कोणी आधार नसतो ना. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे शब्द त्या मुलाच्या तोंडून ऐकत आहे, ज्याला योग्य आणि सुसंस्कारित बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले होते. त्यांच्या पायाखालची जमीन खरंच सरकली होती. त्याचे विचार ऐकून डोकं जड झालं. डोळ्यासमोर धुंदी पसरली आणि जवळच्या जवळ ठेवलेल्या सोप्याकडे तो झोकला. धरून त्यांनी स्वतःला कसं तरी सावरलं आणि हळूहळू बसून स्वतःशीच बोलू लागल्या, नाही, मी नाही जाणार वृद्धाश्रमात. भले मी ती एकटी राहीन. मेलं तरी हाडांच्या कंकलासारखी पडलं तरी चालेल, पण वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि जसं त्यांनी डोळे मिटले तसंच संपूर्ण भूतकाळ वादळासारखा त्यांच्यासमोर फिरू लागला. त्यांच्या डोळ्यात एक रिकामी नजर होती. मन पण भूतकाळाच्या खोल गर्भात बुडू लागलं होतं. तेव्हा त्यांच्या लग्नाला फक्त 12 वर्षे झाली होती. अमित 18 वर्षांचा होता आणि त्यांची मुलगी राधा 10 वर्षांची. तो दिवस होता जेव्हा त्यांच्या नवऱ्याचा अचानक मृत्यू झाला होता. सुजाताजींना आतून हादरून टाकणारा तो क्षण. रात्रीची झोप हरवली. दिवसभराचं समाधानही नाही. मनात एकच विचार फिरत होता, या लहान मुलाचं पालनपोषण कसं होणार? त्यावेळेस त्यांचं नवऱ्याचं म्हणजे दीनदयालजींचं नातेवाईकांकडून मिळालेलं काही जमीन वाटप झालेलं नव्हतं आणि ते विकून ते घर सांभाळणं शक्यच नव्हतं. आपल्या मुलाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांचं हृदय फाटायचं. पण हेच मूल त्यांची प्रेरणा बनली. सुजाताजींनी हार मानली नाही. त्यांनी एका खाजगी शाळेत नोकरी सुरू केली. पगार फारसा नव्हता, पण जिद्द मात्र प्रचंड होती. त्यांनी दिवस रात्र मेहनत केली. शाळेनंतर घरी ट्युशन घेऊ लागल्या. सकाळी मुलांना शाळेत पाठवून दिवसभर शाळेत शिकवणं, संध्याकाळी ट्युशन आणि रात्री घरकाम. शरीर पूर्ण थकलं जायचं. पण मुलांची हसरी तोंड पाहून सगळा थकवा गायब व्हायचा. अमित आणि राधा त्यांच्या आईच्या मेहनतीचं पूर्ण भान ठेवत होते. अमित लहानपणापासूनच आईला मदत करू लागला. आई काम करताना दिसली की कधी धुणं, कधी भांडी, तर कधी साफसफाई, सगळं मदत तिला करत असायचा. एक दिवस सुजाताच्या रात्री उशिरा ट्युशन घेऊन परत आल्या आणि दमून गेल्या होत्या. तेव्हा अमित त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई जेव्हा मी मोठा होईन ना आणि कमवायला लागेन ना, तुला काहीच कधी काम करावं लागणार नाही, करू देणार नाही. तू फक्त आराम कर. हे निरागस शब्द ऐकून सुजाताजींच्या चेहऱ्यावर हसू फुललं. माझा लाल, तू किती समजूतदार आहेस. वेळ निघून गेली आणि अमितने आपल्या आईला दिलेलं वचन पूर्ण केलं. त्याच्या मेहनतीला यश मिळालं आणि त्याला एक चांगली नोकरी मिळाली. मग सुजाताजी स्वतःशीच बोलू लागल्या, खरं तर आपलं जुनं घर नव्हतं, लहान नव्हतं. पण मुलाने हट्ट केला की त्याला चांगल्या कॉलनीत घर घ्यायचे.
म्हणून मीही म्हटलं, बरोबर बोलते. माझ्या नावावर असलेलं जुनं घर विकलं, वर्षानुवर्षे केलेली बचत वापरली आणि हे नवीन घर घेतलं. मग घराची नोंद मुलाच्या नावावर केली. नातेवाईकांनी सांगितलं होतं की सगळं काही मुलाच्या नावावर करू नकोस. पण मी काही बोलली नाही. वाटलं आज नाही उद्या सगळं मुलाचंच होणार आहे. त्यानंतर राधा लग्न एका सन्माननीय कुटुंबात झाली आणि मग अमितचं लग्न निधीशी झालं. निधीने सुजाताजींना आईसारखा मान दिला आणि त्यांच्या घरात आनंदाचा वर्षाव झाला. अमितने आपल्या मेहनतीने नोकरीत सलग प्रगती केली आणि प्रत्येक वेळेस सुजाताजींची छाती अभिमानाने फुलून यायची. त्यांच्या हृदयात त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे तो महिन्याला लाखो रुपये कमवू लागला. अनेका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करू लागला. नंतर त्याच्या कुटुंबाला जमिनीचं वाटप झालं तेव्हा जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. त्या जमिनीचं काय करायचं हा निर्णय सुजाताजींनी आपल्या मुलाला अमितला सोपवला होता. कारण त्यांना माहीत होतं की मुलगा लायक आहे आणि पुढे जाऊन सगळं सांभाळेल. मग त्याचं काय थांबायचं? अमितने ती जमीन विकून एक चांगली जागा पाहून मोठा प्लॉट खरेदी केला. मग काय थोडा खोल श्वास घेत सुजाताजी म्हणाल्या, कुठे विचार केला होता तेव्हा तेव्हा मी माझं सगळं त्याला दिलं. तोच मुलगा एक दिवस या घरात माझ्यासाठी जागा ठेवणार नाही असं वाटायला लागलं. ते दिवस आठवायला लागले जेव्हा अमित आणि निधी प्रत्येक गोष्टी त्यांचं मतं विचारायची. कुठलाही निर्णय आईला न विचारता घेतला जात नसायचा आणि आत्ता विचारणं तर दूर सांगणंही गरजेचं समजलं नाही. निधीला त्या मुलीपेक्षा जास्त मान दिला होता. प्रत्येक गोष्टी तिला महत्त्व होतं, जेणेकरून तिला कधीच असं वाटू नये की ती सासरी आहे. ती जेव्हा आली होती तेव्हा घरात सगळं पारंपरिक आणि व्यवस्थित चालायचं. पण लवकरच गोष्ट बदलू लागली. स्वयंपाकघरापासून पूजाघरापर्यंत प्रत्येक कामात निधीने आपली वेगळीच पद्धत आणली. जेव्हा ती काही बोलायची तेव्हा उत्तर असायचं, आईजी तो काळ गेला, सगळं मॉडर्न आहे आता. तुम्ही फक्त आराम करा, टेन्शन घेऊ नका, मी सगळं सांभाळेन. हळूहळू आरामाच्या नावाखाली मला बाजूला सारलं जात होतं आणि मला ते कधी कळलंच नाही. जेव्हा निधीची आई वृद्धाश्रमात गेली तेव्हा ती किती रडायची, किती व्यथित होती ते मी पाहिलं आणि तिचं दुःख माझ्याशी वाटून घेतलं. सून म्हणून मी तिच्या आईची सेवा केली आणि मी कधीच तिला अडवलं नाही. पण आज तीच सून मला वृद्धाश्रमात पाठवायच्या गोष्टी करत आहे. विचार करा, सुजाताजींचं मन तुटून गेलंय. जी सून आपल्या आईची काळजी घेते ती सासूसाठी इतकी मोठी अडचण कशी ठरली? गळा दाटून आला होता. कुणालाही हे का समजलं नाही की माझाही एकुलता एक मुलगा आहे अमित. जर तो आपल्या बायकोला आणि मुलाला परदेशात घेऊन जाऊ शकतो तर आपली आई का नाही? आणि मान्य आहे, जर खरंच परिस्थिती अशी नसेल की मला सोबत घेऊन जायचं तर माझ्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेणं काय गरजेचं होतं? डोळ्यातून अश्रू अनावर वाहत होते. मुलाने हृदयाला ठसका दिला होता, त्यामध्ये काही शंका नव्हती. अजूनही ती आपल्या भूतकाळात आठवणींमध्ये हरवलेली होती. तोच वेळी समोरून मुलाचा आवाज आला, आई तू अजून तयार झाली नाहीस का? लवकर कर, मला अजून खूप कामं आहेत. सुजाताजींनी झटपट स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. काही न बोलता उठून कारच्या मागच्या सीटवर बसली. रस्ताभर तिचे डोळे खिडकीबाहेरच होते. मध्येच ती मंद आवाजात म्हणाली, म्हणजे तू ठरवलंस का? अमितने विचार न करता बेफिक्रीने लहजात उत्तर दिलं, हो आई, खूप विचार करून निर्णय घेतला. एकदा पुन्हा विचार करून सुजाताजी म्हणाल्या, अरे आता यामध्ये वेळ घालवायचं काही नाही. आई खूप कष्ट करून हे स्थान मिळवलंय. सुजाताजींचं मन दुखावलं. सुमारे 20 मिनिटांनी गाडी एका इमारतीसमोर येऊन थांबली. नवीन इमारत, स्वच्छ गेट, सुंदर लॉन. आत गेल्यावर एक माणूस लगेच आला आणि अमितकडे पाहून म्हणाला, नमस्ते सर. अमित म्हणाले, ही माझी आई आहे. त्यांना एकदाच जागा दाखवून द्या. त्या माणसाने नम्रपणे उत्तर दिलं. मग त्याने सुजाताजींना आश्रमात फिरवून दाखवलं आणि सांगितलं की वृद्धांसाठी मोठा टीव्ही लावलेला आहे. सर्वांसाठी औषधांची सोय आहे. योगा क्लासेससाठी खास नियोजन केलेलं आहे. आणि जर कोणत्याही आजोबांना काही हवं असेल तर ते नक्की सांगावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्धांनी काही स्वतः आणायचं नाही. सगळं काही आश्रमातच मिळेल. इथे सगळ्या सोयी आहेत. माताची काही कमी नाही असं मॅनेजरने सांगितलं. सुजाताजी फक्त शांतपणे मान हलवत राहिल्या. त्यांच्याकडे काही विचारायलाच नव्हतं. नाही काही बोलायचं. सोयी होत्या पण आपुलकी नव्हती. बाहेर आल्यावर अमितने लगेच विचारलं, कसं वाटलं आश्रम? काही कमी वाटलं का? पण त्या पुन्हा शांत राहिल्या. फक्त होकारार्थी ती मान हलवली. अमितने श्वास घेतला. ठीक आहे मॅनेजर साहेब, आईला सगळं ठीक वाटलंय. उद्या आम्ही त्यांना घेऊन येऊ. सुजाताजी पुन्हा गाडीजवळ येऊन शांत बसल्या. मागच्या दाराजवळ उभा राहून मॅनेजर म्हणाला, उद्या सकाळी 10 वाजता हवन आहे, तुम्ही त्याआधीच या. गाडी सुरू झाली. सुजाताजींचे डोळे बाहेर बघतच राहिले. संपूर्ण रस्ता सुजाताजी एकही शब्द बोलल्या नाही.
डोळ्यात आलेल्या अश्रूमुळे गाडीच्या खिडकीतून बाहेरचा नजारा धुंदळा होत होता. घरी पाहताच त्या एकही शब्द न बोलता थेट आपल्या खोलीत आल्या आणि पलंगावर झोपून होत्या. मनात होतं की फुटफुटून रडावं, आपल्या छातीत दडलेल्या वेदना किंकाळीत व्यक्त कराव्यात. पण आता त्यांना समजलं होते की त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतला गेला आहे. किती विरोध केला तरी जे होणार तेच अमितांनी निधीने ठरवलंय. म्हणून त्या शांत राहिल्या. मनातल्या मनात स्वतःशी म्हणाल्या, ठीक आहे, वृद्धाश्रम तरी स्वच्छ आणि सुविधा पण चांगल्या आहेत. त्या मनाला समजावू लागल्या, पण लगेचच म्हणाल्या, कितीही सुविधा असल्या तरी ते घर होऊ शकत नाही ना. सकाळ झाली. सुजाताजी जेव्हा खोलीतून बाहेर आल्या तेव्हा जे दृश्य त्यांनी पाहिलं त्यांच्या मनाला तळापर्यंत भिडून गेलं. अमित, निधी आणि गोलू तिघे वृद्धाश्रमाला जायला तयार उभे होते. निधी झपाट्याने नाश्ता तयार करत होती. अमितने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, आई लवकर तयार हो. मी मॅनेजरला सांगितले की आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू. सुजाताजींचं मन भरून आलं. घरात प्रत्येक कोपऱ्याकडे, प्रत्येक वस्तूकडे त्यांनी डोळ्यात पाणी आणून पाहिलं. सारं काही जणू मागे राहून जात होतं. छातीत जसं कुणीतरी मोठा दगड ठेवलाय असं वाटत होतं. तरी जिवंतपणाने चालत त्या तयार झाल्या आणि सगळ्यांसमोर गाडीत येऊन बसल्या. गाडी वृद्धाश्रमाकडे निघाली. गाडी थांबली आणि त्यात शांतता होती, पण सुजाताच्या मनात एक वादळ उडालं होतं. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर गाडीतून त्या उतरल्या. समोरचं दृश्य पाहून त्यांना अजून एक धक्का बसला. त्यांची मुलगी राधा आणि जावई तिथे आधीच पोहोचले होते. राधा हसत हसत त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, आई तू आलीस? सुजाताच्या मोठ्या धक्क्यात, तुम्ही लोक इथंच असाल का? राधाने म्हणली, मम्मी, भावाने आमचं डोकं उंच केलंय. यालाच म्हणतात खरी प्रगती. हे ऐकून मनात सुजाताजी सिसकल्या. ही प्रगती कुठल्या कामाची? मुलगा तर परदेशात होता, पण आत्ता वाटत होतं की मुलगी शांतीजींसोबत तरी आहे. त्यांची मुलगी तरी होती, पण माझं काय? माझी दोन्ही मुलं तर अगदी स्वार्थीच निघाली. त्यावेळेसच गोलूतायांचा साडीचा पदर पकडून म्हणाला, आजी आजी चल ना. त्याचा निरागस आवाज त्यांच्या वेदना अजून खोल करत होता. पण सुजाताजींचे पाय तिथेच तिपकून थंड झाल्यासारखे झाले होते. तेवढ्यात वृद्धाश्रमातले 4-5 वृद्ध समोर आले. सुजाताजींचं मन गलबलून गेलं. किती एकटं करून टाकले या समाजाने वृद्धांना. मुलं मुली सगळे आपापल्या स्वप्नांच्या मागे धावत आहे आणि आम्ही जुन्या पुस्तकासारखे सेलवर पोट ठेवून दिलं गेलोय. त्या चारही बाजूनी पाहू लागल्या. अरे सगळे कुठे गेले? तेवढ्यात मॅनेजर हसत आला. या माताजी आत या. तो त्यांना घेऊन हॉलमध्ये गेला. तिथे सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू गायलं. संपूर्ण हॉल टाळ्याने दुमदुमला होता. हॉल छान सजवलेला होता. फुगे, लाईट्स, फुलं आणि एक मोठा केक. त्यांचा मुलगा, सून, जावई सगळे तिथेच होते. आम्ही सगळे हसत जवळ आलो. आई, तुम्हाला तुमचा वाढदिवस आठवत नाही ना? नेहमी, पण यावेळी आम्ही ठरवले की तुम्हाला आयुष्यातला सगळ्यात खास गिफ्ट द्यायचं. सुजाताजींनी थरथरत्या हाताने केक कापला. गोलूने त्यांना पहिला तुकडा खायला दिला. डोळ्यातून अश्रू होऊ लागले. आत्ताच एक सरप्राईज बाकी आहे, आई निधीला हसत म्हणाली आणि त्यांना बाहेर घेऊन गेली. बाहेर वृद्धाश्रमाच्या मुख्य गेटवर एक नवीन बोर्ड लावत होते. पहा आई, निधीने तिकडे बोर्ड दाखवत म्हटलं. सुजाताजींनी पाहिलं की बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलंय, दीनदयाल वृद्धाश्रम. सुजाताजी थोड्या थक्कावून उभ्या राहिल्या. अमितने आईचा हात धरला आणि म्हणाला, आई, जेव्हा आपण निधीच्या आईला घेण्यासाठी वृद्धाश्रमात गेलो होतो ना आणि तिथली अवस्था पाहिली होती, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपण काही ना काही करून वृद्धांची सेवा करायला हवी. आणि तुम्ही नेहमी म्हणायचा, देवाने आपल्याला इतकं दिलं आहे तर आपल्यालाही समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. असे आमचं पहिलं पाऊल आहे. तसंच सुजाताजींच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. पण एवढे पैसे कुठून आले बाळा? अमित हसून म्हणाला, आई, तुला आठवतंय का, जेव्हा गावची पिढीजात जमीन माझ्या नावावर आली होती तेव्हा तुम्हाला त्यावर निर्णय घेण्याचा हक्क दिला होता. मी ती जमीन विकली आणि त्यातून एक प्लॉट विकत घेतला. तो फ्लॅट ज्यावर आहे वृद्धाश्रम आहे. निधी पुढे म्हणाली, आई, हा वृद्धाश्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली चालवायचा आहे. आम्हाला माहीत आहे की वृद्धांच्या समस्या तुमच्या इतकं कोणी समजू शकत नाही. आम्ही हे सरप्राईज तुमच्यासाठी वाढदिवसाला काहीतरी द्यायचं ठरवलं होतं. सुजाताच्या आश्चर्याने म्हणाल्या, पण मी हे सगळं कसं सांभाळणार? अमित हसत म्हणाला, अगं आई, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. सुजाताजींच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण म्हणाल्या त्या, बेटा, तू तर परदेशात जाणार होता ना? परदेशी कोणी सांगितलं तुला? जाणार कोणी सांगितलं? तेव्हा सुजाताजी म्हणाल्या, तुझं अपॉइंटमेंट लेटर मी वाचलं होतं. अमित त्याकडे पाहून नरम आवाजात म्हणाला, आई, ते लेटर नक्कीच आलं होतं. परदेशात नोकरीची ऑफर मिळाली होती. पगारसुद्धा इथल्या पगाराचा अनेक पटीने होता. पण मी ती ऑफर नाकारली आहे.
कारण इथे राहून आपल्याला काय काय कमी आहे ते समजावं लागेल आणि तुम्हाला इथे एकटं सोडून आम्ही कुठेच जाणार नाही आई. असं तुम्हाला कसं वाटलं? आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून अभिमानाने सुजाताजींच्या अंगावर काटा झाला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी अमित आणि निधीला मिठीत घेतलं. राधा आणि जावाई जवळ आले आणि गोलू आपल्या आजीच्या मांडीवर चढला. कुटुंबातील लोकांचे हे प्रेम पाहून आजूबाजूला असलेले वृद्ध आणि कर्मचारी टाळ्या वाजवू लागले. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. सर्व वृद्धांच्या मनात एकच विचार होता, काश आपल्यालाही अमितसारखा मुलगा मिळाला असता. वृद्धाश्रमात टाळ्यांचा गडगडाट झाला आणि तसंच तेव्हा सुजाताजी आकाशाकडे बघत म्हणत होत्या, कदाचित वर कुठेतरी अमितचे वडील हे सगळं पाहून आनंदाने हसत असतील. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते, ह्या कलियुगात अमितसारखा मुलगा मिळेल का? मिळायलाच हवा. कारण सगळ्याच आईवडिलांना मुलांचं प्रेम मिळायला हवं. हो ना? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.